मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. भारतीय निवडणूक आयोगानं पश्चिम बंगालमधील आगामी निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत कडक आणि स्पष्ट संदेश दिलेला आहे. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर निवडणूक आयोगानं राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेसला थेट इशारा दिलाय. यावेळेला निवडणुका पूर्णपणे पारदर्शक आणि शांततापूर्ण होतील. तसंच निवडणुकांमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पायी मोर्चा काढला. यावेळेला मोठ्या संख्येनं टीएमसीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बंगालच्या सर्व 294 जागांवर टीएमसीचा विजय निश्चित असेल असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा केली आहे. यामुळे आता मध्य पूर्वेतील संकट निवळेल आणि इराण व अमेरिका चर्चेद्वारे तोडगा काढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. दरम्यान इराणमध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी युद्धग्रस्त देशातून लवकरात लवकर बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. अमेरिका आणि इराण यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 2 आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक शांततेसाठी एक महत्त्वपूर्ण दिवस म्हटलेला आहे. इराण आता या परिस्थितीला युद्धाला कंटाळलाय आणि त्यांना शांतता हवी आहे असं ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये 2 आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर काश्मीर आणि कारगिलमधील शिया मुस्लिम बहुल भागांमध्ये जल्लोष झालाय. श्रीनगरमध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहामध्ये फटाके फोडत मिठाई वाटत जल्लोष केलाय. यावेळेला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. अमेरिका आणि इराण यांच्यातील 40 दिवसांच्या भीषण युद्धानंतर अखेर युद्धविराम जाहीर करण्यात आला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत 2 आठवड्यांचा युद्धविराम घोषणा केली आहे. तर इराणने त्यांच्या 10 अटींचा प्रस्ताव स्वीकारल्याचा आधार देत याला अमेरिकेविरुद्धचा आपला विजय म्हटलेला आहे. अमेरिका इराणमधील शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्स निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली. अमेरिका आणि इराणमधील 2 आठवड्यांसाठी युद्धबंदी जारी करण्यानं शेअर बाजारामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झालंय. मुंबई महापालिका बेस्टला दरवर्षी अनुदानापोटी 1000 कोटी रुपये देते. मात्र निवृत्ती वेतन आणि बसचा नियमित खर्च भागवण्यासाठी बेस्टला कर्ज काढावं लागतं. त्यामुळे पालिकेकडून बेस्टला 4000 कोटींचं अनुदान मिळाल्यास कर्मचाऱ्यांचं थकीत निवृत्ती वेतन आणि अपुऱ्या बसच्या ताफ्याचा प्रश्न निकाली लागेल अशी माहिती बेस्टच्या महाव्यवस्थापक सोनिया सेठी यांनी दिली आहे.